नमस्कार मित्रांनो, जो मी आता मुद्दा मांडणार आहे त्यावर तुमचं मत जरूर कळवा, कारण ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, काल मेसी भारत दौऱ्यावर आला होता आणि त्याच्या दौऱ्यादरम्यान आपल्या भारत सरकारने त्याच्यावर 200 ते 300 कोटी रुपये खर्च केले असतील. एक काळ असा होता की 2-3 वर्षापूर्वी जंतर मंतरवरती कुस्तीपटूंचं आंदोलन चाललं होतं. ते आंदोलन चालू होतं, त्यांच्यावर लैंगिक छळ होत होते, त्यांच्यावर भरपूर सारा अत्याचार होत होता. त्या अत्याचारावर वाचा फोडण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊ घेतली. त्या ठिकाणी त्यांचं कोणतंही मत ऐकलं गेलं नाही. याच कारणामुळे ते आंदोलनाला बसले होते. परंतु आपल्या सरकारने 2-3 महिने आंदोलन ते पूर्णपणे चिरडण्याचा प्रयत्न केला, पोलिसांचा हस्तक्षेप केला, दबाव तंत्राचा वापर केला. परंतु शेवटी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून सरकारला आदेश दिले की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. म्हणजे एकीकडे आपलं सरकार दुसऱ्या देशाच्या खेळाडूंवर करोडो रुपये खर्च करत आहे आणि आपल्याच देशावरती ज्या खेळाडूंवर अत्याचार होत आहे FIR घेण्यासाठी सुद्धा थोडाफार हस्तक्षेप करत नाही. लक्षात ठेवा, हेच 200 ते 300 कोटी रुपये आपल्या भारतातील खेळाडूंवर खर्च केले असते तर आपला सुद्धा देश ऑलिम्पिक त्या खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रेसर असता. परंतु आपल्या देशामध्ये पैशाचा वापर हा फक्त प्रचारासाठी केला जात आहे. आगामी काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये निवडणूक आहेत, त्याच निवडणुकीच्या अजेंड्यासाठी किंवा प्रचारासाठी मेसीला भारतात बोलावलं असेल आणि जनतेच्या टॅक्सचा अशा पद्धतीने दुरुपयोग केला असेल असं मला वाटतं. लक्षात ठेवा, एक रील स्टार जरी बोलवायचा म्हणलं त्याला 1 ते 2 लाख सबस्क्रायबर असेल, तो रील स्टार ओपनिंगसाठी 5 ते 10 लाख रुपये घेतो. लक्षात ठेवा, मेसी तर नॅशनल खेळाडू आहे. मग त्यांनी किती पैसे घेतलेले असतील हे तुम्ही मला सांगा.